आवाज महामुंबईच्या चॅनेलच्या महामुंबई काव्य सुगंध मालिकेमध्ये मी सौ दर्शना माळी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी साहित्यिक डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांच्या काव्यसुरभी मालिकेतील घोडदौड एका मानवतावादी अस्तित्वाची या काव्यसंग्रहातील एक सुंदर कविता आज मी आपल्या पुढे सादर करीत आहे। कवितेचा विषय थोडासा गंभीर आहे। कवितेचं शीर्षक आहे स्त्री भ्रूण हत्या। या कवितेमध्ये एक मुलगी जन्माला येण्याआधीच जिची गर्भातल्या गर्भात हत्या करण्यात आली अशा एका चिमुरडीची व्यथा व्यक्त करण्यात आलेली आहे। ही चिमुरडी आपल्या आईला काहीतरी म्हणते, ती काय म्हणते ऐकूया या कवितेत। शीर्षक आहे कवितेचं स्त्री भ्रूण हत्या। अगं आई, सोड तो विषय, कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही। आई होणं तुला कधी जमलंच नाही। मी किती आश्वासनं दिली होती मनातल्या मनात काऊ आणि चिऊला माझ्या अंगणात बागडण्यासाठी, पण तू साधं मला चांदमामाचं गीतही म्हणून दिलं नाहीस। अगं आई, सोड तो विषय, कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आणि आई होणं तुला कधी जमलंच नाही। मी आतुर होते ग आजोबा व बाबांच्या मिशा ओढून पापा घेण्यासाठी आणि तुझ्या कुशीत झोपण्यासाठी, पण तू तर तुझ्या गर्भातही मला निश्चिंतपणे झोपू दिलं नाहीस। तुझ्या गर्भातही मला निश्चिंतपणे झोपू दिलं नाहीस। अगं आई, सोड तो विषय, कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आणि आई होणं तुला कधी जमलंच नाही। तुला आठवतं का ग, तू अणवानी गेली होतीस मैलभर ओल्या अंगाने मुलाचा नवस करण्यासाठी आणि मला पाडण्यासाठी तू एक क्षणही घालवला नाहीस। अगं आई, सोड तो विषय, कारण माझं मन तुला कधी कळलं नाही आणि आई होणं तुला कधी जमलंच नाही। आई, मी तुला समजू शकते ग, आई मी तुला समजू शकते ग, आणि मला तुझ्या डोळ्यांनी संपूर्ण विश्वही दिसायचं, मतलबी व भ्रष्टाचारी माणसांचं, पण तू ह्या लोकांशी लढूही दिलं नाहीस मला, तू या लोकांशी लढूही दिलं नाहीस। अगं आई, सोड तो विषय, कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आणि आई होणं तुला कधी जमलंच नाही। मी तयार होते ना कष्ट करून तुमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, मी तयार होते ना कष्ट करून तुमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी व कुलदीपकाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी, पण तू आई होण्याचं साधं कष्टही सोसू शकली नाहीस। अगं आई, सोड तो विषय, कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही, आई होणं तुला कधी जमलंच नाही। मी कदाचित इंदिरा गांधी, किरण बेदी, मदर टेरेसा, अगर कल्पना चावलाही झाले असते लोकांचे अश्रू पुसण्यासाठी, पण तू मला साधं मन भरून रडूही दिलं नाहीस, तू मला साधं मन भरून रडूही दिलं नाहीस। अगं आई, सोड तो विषय, कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आणि आई होणं तुला कधी जमलंच नाही। मी किती प्रयत्न केले तुला समजावून या जगात येण्यासाठी, मी किती प्रयत्न केले तुला समजावून या जगात येण्यासाठी, आता का रडतेस जेव्हा मी या जगातच नाही, आता का रडते जेव्हा मी या जगातच उरले नाही। अगं आई, सोड तो विषय, कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही, आई होणं तुला कधी जमलंच नाही, आई होणं तुला कधी जमलंच नाही। धन्यवाद।